कर्जमाफी योजनेतील अटी व शर्तीमुळे 36 लाख शेतकऱ्यावर अन्याय, आमदार रोहित पवार यांची सरकारवर टीका. आमदार रोहित पवार हे नांदेड दौऱ्यावर आले असता आम्ही तर काहीच करू शासकीय शकत नाही. जे काय करणार विश्रामगृह आहेत येथे मुख्यमंत्री पत्रकार करणार परिषद आहेत. घेण्यात आली. त्यामुळे यावेळी अधिवेशनामध्ये आमदार रोहित तसं पवार बघितलं बोलत तर होते. कुठेही या पत्रकार लोकांच्या परिषदेला वतीने लोकांच्या राष्ट्रवादी हिताची शरद चर्चा पवार होताना गटाचे आपल्याला दिसत जिल्हाध्यक्ष नाही. आणि भगवानराव पाटील पंढरपूर सारख्या नांदेगावकर, पवित्र भूमीमध्ये हा माजी दिलेला शब्द मंत्री जर सरकार माधवराव पाळत पाटील नसेल तर खिनाळकर, अधिवेशनामध्ये खासदार दिलेलं रवींद्र आश्वासन हे चव्हाण. कसे पाळणार? पाहुयात त्यामुळे शेवटी आपल्या लोकलढ्याचा हातामध्ये ज्या सविस्तर काही गोष्टी वृत्तांत. आहेत, आंदोलन हे आपल्या हातात आहेत, लोकांना विश्वासात घेऊन लढणं आपल्या हातात आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही लढत आहोत. आपण पहिलं आंदोलन केलं नसतं तर लोकांना कळलंच नसतं की या अशा प्रकारच्या अटी आहेत ज्याच्यामध्ये 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे त्या आंदोलनाचा फायदा एवढाच झाला की शेतकऱ्यांना कळलं, लोकांना कळलं, मीडियाला कळलं आणि सरकारला सुद्धा कळलं की यांना कळलेलं आहे. आता याच्याच एक अनुषंगाने तुम्हाला सांगतो की काही दिवसांपूर्वी आता इथं कांदा एवढा मोठ्या प्रमाणात पिकत नसेल. 22 लाख शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी या महाराष्ट्रामध्ये. कांद्याचा भाव होता 4 ते 5 रुपये. पहिलं आंदोलन आपण नाशिकला घेतलं, दुसरं आंदोलन नाशिकला घेतलं, तिसरं आंदोलन पुण्यात घेतलं आणि आज जर भाव आपण बघितला कांद्याला जो 6 रुपये भाव होता, आज तो 22 ते 23 आणि आता मला फोन आला पुण्यातून एका शेतकऱ्याचा, बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, 30 रुपयाला भाव गेलेला आहे. म्हणजे जे आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी आणि आपण सगळ्यांनी मिळून केलं त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला झालाय. त्यामुळे हे आंदोलन 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये जे होणार आहे त्याचा फायदा शेतकऱ्यालाच तिथं होणार आहे. कारण का आम्ही आमचं कर्ज माफ व्हावं यासाठी कुठेही लढत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी लढलो तर माझ्या घरी कुठला कांदा आहे, आमच्याकडे फळं ही लावली जातात. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही लोकांना विश्वासात घेऊन लढतोय आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल असं आम्हाला वाटतं. तीच अडचण आहे. आपण जर बघितलं ठीक आहे, म्हणजे विरोधकांचं कुठं ना कुठं ते काय गोष्टी कमी पडतात आम्ही मान्य करतो. पण सत्ताधारी सुद्धा जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा मराठवाड्याचं आठवण त्यांना येते आणि विदर्भाची आठवण येते. हा अनुशेष मोठा आहे, तो पूर्ण झाला पाहिजे. त्याचं आमचं असं मत आहे की आता अनुशेष काढत असताना त्यांनी या शक्ती मार्गाला त्या अनुशेषामध्ये टाकू नये. शक्ती मार्गामध्ये भ्रष्टाचारच 40,000 कोटीचा झालेला आहे आणि मग अनुशेष काढताना पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा अनुशेष काढणं महत्वाचं आहे. शिक्षणाच्या बाबतीतला अनुशेष काढणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर इतरही ज्या काही सुविधा या मूलभूत सुविधा लागणार आहेत तो अनुशेष काढणं महत्वाचं आहे. पण दुर्दैवाने झालं असं आहे की हा जो शक्तीपीठ मार्ग आहे हा सुद्धा अनुशेषाचा एक भाग त्याच्यामध्ये घेतलाय. जे उत्तर प्रदेशमध्ये रस्ता गडकरी साहेबांनी 8 पदरी रस्ता बांधायचा खर्च पर किलोमीटर 45 कोटी रुपयामध्ये 8 पदरी रस्ता उत्तर प्रदेशमध्ये आत्ता बांधला. तोच रस्ता महाराष्ट्रातलं सरकार हे शक्ती मार्गाच्या अंतर्गत तो खर्च बांधायचा 95 कोटीवर ते घेऊन गेलेले 6 पदरी रस्ता. फरक किती आहे? 50 कोटी पर किलोमीटर. म्हणजे फरक 800 किलोमीटरला काढला तर 40,000 कोटी अतिरिक्त या महाराष्ट्रामध्ये या रस्त्याच्या माध्यमातून केले जातात. त्यामुळे अनुशेष काढणं हे प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे. पण जे सरकार आज सत्तेत आहे, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस हेच सरकारमध्ये असणारे नेते मराठवाड्याचं नाव काढत होते, विदर्भाचं नाव काढत होते. आज दुर्दैव असं आहे की आज कुणीच मराठवाडा गोष्ट करायला तयार नाही. काँग्रेसचे नेते जे काँग्रेसमध्ये होते ते भाजपमध्ये गेले. पण भाजपमध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की कुठंच काय ते बोलत नाहीत, न या भागाचं बोलतात. पण एवढंच कळलेलं आहे मोठे मोठे नेते फार मोठ्या पदावर राहून गेले. आज मात्र त्या ठिकाणी कुठेतरी नगरसेवकांची तिथं इंटरव्ह्यू घेण्यामध्ये बिझी आहेत. म्हणजे डिमोशन भाजपमध्ये गेल्यानंतर केलेलं आहे. पण तुम्ही म्हणता तसं अनुशेष काढण्यासाठी आम्ही सुद्धा आवाज उठवला पाहिजे आणि सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनी सुद्धा तो अनुशेष काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेतकऱ्यांचा यश मिळालं. आम्ही तिथे शिक्षकांसाठी लढलो, तिथं यश आलं. विद्यार्थ्यांसाठी लढलो MPSCच्या एका लढाईमध्ये, तिथं यश आलं. त्यामुळे आज माझं एकच मत आहे की प्रामाणिकपणे आपण सर्वजण लढलो तर नक्कीच लोक आपल्या पाठीशी उभे राहतील आणि लोकांचा ओढ आपल्या पाठीशी उभा राहिला तर सरकारला झुकावं लागतं आणि त्यामुळे या बाबतीत नक्कीच सरकारला झुकावं लागेल. आणि पंढरपूरला म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आपण जर बघितलं तर 99% शेतकरी आहेत. आज शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि पंढरपूरला येऊन तुम्ही खोटं बोलत असाल तर हे लोकांनाही आवडलं नाही, आम्हालाही आवडलेलं नाही. त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून आपण लढत राहिलो तर आपल्याला यश आल्याशिवाय राहणार होते. त्यामुळे असे बरेच आहेत.
मी आता तुमच्यामध्ये आहे, तुमच्या बरोबर इथं राहून शेतकऱ्यांचा लढा लढतोय. त्यामुळे इथं काय सगळेच नाराज आहेत असं नाही, कोणी ना कोणी ते तिथं बिझी असतं. आणि बऱ्यापैकी आमदारांची भूमिका अशी झाली, अधिवेशनात काहीच होत नाही, जाऊन तरी काय फायदा आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आमदार मतदारसंघात होते. त्यामुळे तिथे जो आकडा सांगितला जातोय त्यात काही वेगळं नाही. उद्धव ठाकरे साहेब जे म्हणाले, एकजूट जी आपली पाहिजे ती अधिवेशनामध्ये काही प्रमाणात दिसत नाही, ती दिसली पाहिजे, लढलं पाहिजे. पण शेवटी दबाव तंत्र इतका पुढून मोठ्या प्रमाणात आहे, काही प्रमाणात लढायचं कसं हा प्रश्न तिथं निर्माण होतो. पण एकजूट असल्याशिवाय आपण लढू शकत नाही, हे मात्र तितकंच खरं. विरोधात राहिलेलं बरं आहे, प्रतिष्ठा तर आहे, लोक मानतात, लोक पाठिंबा देतात. त्यामुळे सत्तेत गेल्यानंतर फक्त आपल्याला पत्र मिळतं, निधी दिल्यासारखं दाखवलं जातं आणि 100 रुपयाचं काम असेल तर 1 रुपयाचं प्रोव्हिजन तिथं होतं. 1 रुपयामध्ये कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नाही. कॉन्ट्रॅक्ट घेतला तरी काम पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा, आपल्या जिल्ह्यामध्ये किती कामं झालीत बघा, किती कामं मंजूर आहेत ती बघा. तुम्हाला खूप मोठी तफावत त्याच्यामध्ये दिसेल. आणि जी काही कामं ज्याला निधी येतो ते कशा MSIDC ला येतो, MSRDC मध्ये येतो, कारण का तिथं एक एक काम 150-150 कोटीचं आहे. त्यातून मलिदा पण आणि करप्शन पण एका कॉन्ट्रॅक्टरला भेटलं तर 10-5 कोटी मिळून जातात. त्यामुळे छोट्या कॉन्ट्रॅक्टरला कामं देण्यापेक्षा लोन काढून मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जातात, त्यातून पैसा काढला जातो, काम निकृष्ट तिथं होतं. त्यामुळे सत्तेत गेल्यानंतर कामं होतातच, असं उलट नाही. उलट आमचं मत आहे, विरोधात असल्यामुळे, लोकांची साथ असल्यामुळे जे अधिकारी अन्याय करतात त्यांच्या विरोधात लढत असताना लोकांना न्याय देण्यामध्ये नक्कीच आम्हाला तिथं फायदा हा आता तरी होतो आहे. धरायला पाहिजे होतं 2024ला, त्या अधिकाऱ्याला दुसऱ्याच वर्षी बढती मिळाली. त्यामुळे त्या विभागामध्ये बऱ्याच लोकांचं धाडस वाढलं आणि 2026 मध्ये पेपर मोठ्या प्रमाणात फुटला. 26 लाख विद्यार्थी या पेपरसाठी बसत असतात आणि त्याच्यात सर्वसामान्य परिवारातले आहेत. पैसे देऊन हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. एक एक पेपर 15 लाखाला फुटला. अशात गरिबाची काय चूक? परत पेपर द्यावा लागले. त्यात मेंटल प्रेशर इतकं असतं की त्या दुर्दैवाने 22 मुलींनी आत्महत्या करण्याचा विचार केला आणि दुर्दैवाने आत्महत्या सुद्धा केली. परिवाराची काय चूक? तर विद्यार्थ्यांची काय चूक? जी चूक असेल तर सरकारमधल्या नेत्यांची आहे. त्यामुळे जे नेते, जे मंत्री आज तिथं काय नाव त्यांचं ते धर्मेंद्र प्रधान जे तिथं बसले त्यांना अजिबात हक्क नाही तिथं बसण्याचा. त्यांनी तिथं पाय उतार झालंच पाहिजे. या परिवाराला सुद्धा सहकार्य सरकारकडनं तिथं झालं पाहिजे. पण अशा गोष्टी जर परत होत असेल, आता परत महाराष्ट्रामध्ये परत एकदा MPSC कडनं पेपर व्हावे अशी आमची इच्छा असताना तो निर्णय तिथं घेतला होता. आता एक परीक्षा ही परत ऑनलाईन घेण्याचा घाट घातला जातोय. त्याचा विरोध आम्ही करतो आणि जर सरकारने तो निर्णय मागे घेतला नाही तर मग एक मोठं आंदोलन जसं गेल्या वेळेस आम्ही उभं केलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन पुढच्या काही दिवसांमध्ये सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या वतीने, MPSC विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही तिथं उचलणार आहोत आणि उठवणार आहोत. गुरुद्वाराचा तिथं असताना निर्णय घेत असताना गुरुद्वाराचे जे सर्व प्रमुख लोक आहेत, जे तिथे असणारे शीख समाजाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते असतील, धार्मिक गुरु असतील, अशा सर्वच गुरुद्वारातल्या लोकांना विश्वासात घेणं अतिशय महत्वाचं आहे व दुर्दैवाने तसं गोष्ट होताना दिसत नाही. जर आपण बघितलं तर पंढरपूरच्या विकास आराखड्यामध्ये तिथं असणाऱ्या लोकांना विश्वासात घेतलं नाही. त्याच्याच बरोबर तुळजापूरमध्ये विकास आराखडा जो केला जातोय तिथं लोकांना विश्वासात घेतलं नाही. नाशिकमध्ये आता महाकुंभ होणार आहे, तिथे असणाऱ्या लोकांना विश्वासात घेतलं गेलं नाही आणि प्रत्येक ठिकाणी आराखडा बनवला जातो. धर्माच्या नावाखाली आराखडा बनवून त्यात दुर्दैवाने भ्रष्टाचार सुद्धा केला जातो. त्यामुळे आमचं मत आहे की हा जो पवित्र गुरुद्वारा आहे तिथे असणाऱ्या धार्मिक गुरूंना विश्वासात घ्या. अनेक असे सेवा करणारे शीख समाजाचे असतील, इतरही समाजाचे लोक आहेत ज्यांनी या गुरुद्वाऱ्यासाठी सेवा म्हणून खूप काही केलंय, त्या लोकांना विश्वासात घ्या आणि मग तुम्ही आराखडा बनवा. पण कोणालाच विश्वासात न घेता तुम्हाला वाटतं तसं जर तुम्ही आराखडा करणार असाल हे योग्य नाही. मी तुळजापूरला आज सकाळी गेलो होतो.